माहीत झाला फ्रेंच फ्राईजला ना फिंगर चिप्स बोलतात। आम्ही एवढं वर्ष झालं पण आम्हाला आज पहिल्यांदा माहीत झाला। आमचा साहेब कसा पाहिजे, हे रस्ता असं बनवणारा पाहिजे। गजब बेइज्जती है। तो चलिए शुरू करते हैं। तर नमस्कार मित्रांनो, आपण आज परत एकदा मराठी पाड्याला चाललेले। आपला परत एकदा 2-3 वेळा आपण गेलेले आणि परत एकदा चाललेले। पूर्ण ब्लॉग बघत बसा, एक नंबर मजा येणार आणि आजच्या ब्लॉग मध्ये एकदम खास होऊन जाणार। आपल्या सोबत कर्ण आणि धनु जॉईन झालेले आणि आम्ही एक गाडीवरती सध्या जरा 3 जण चाललेले। कशी सध्या परिस्थिती आमची गरीब आहे ना, चाललोय आम्ही कसा तरी चाललोय, पण चाललोय। तुम्हाला गेल्यावरती डायरेक्ट तिकडे भेटू, आंबाडीचे बाजार तुम्हाला आमचा दाखवतो। चला मग। रस्त्याला जाता आम्हाला ना अक्षय होतो, ओमकार भेटला। तो बोलतो मी पण येतो, तो तयारी करायला लागला। मी त्यांच्या घरी आलो, तयारी करतो, तो येतो। ते पुढे गेलं आणि जिम्मी बघा आपली जिम्मी घाल ना, बुटा घाल, काय पण घाल। जिम्मी जरा जास्तच मागले, तिला जरा आंघोळ धुवा लागल। मग आम्ही निघतो आणि तुम्हाला परत तिथंच भेटू मराठी पाड्याला। चला बाय बाय। आमच्या गाडीचा आवाज पण एकदम खतरनाक आहे ना। त्यात त्यात रस्ता असा भेटलाय का बोलून काय फायदाच नाही। रस्ता एवढा खतरनाक, वाडा भिवंडी। तिकीट। आमचा साहेब कसा पाहिजे, हे रस्ता असं बनवणारा पाहिजे। प्यारी समझ गई। बस बाकी काय नाही। हे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, हे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान। एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान। चला जय श्रीराम। आम्ही तुम्हाला पुढे भेटू। आमचे डोक्यात असा प्लॅन चाललाय, जाऊन दे। चला आता आम्ही चांगल्या ठिकाणी आलोय म्हणून आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही, पण तुम्हाला सांगू शकतो। पण आम्ही आता इथून वाकून जाणार आहे। वाकून जात आहे, वाकून जात आहे। पान आहे द्या, फक्त कोण पान खाऊन आलाय। तर आता आम्ही आता चप्पल काढून आतमध्ये जाऊ, तुम्हाला दाखवतो सगळा मस्त मजेमध्ये। हे असं वाकून यायला लागते, असं चप्पल इथं करायला लागते। काय बोलता, कुठं फोटो काढायचं? अरे इथं आपण 2-3 वेळा फोटो काढलेले आहेत। आता तुम्हीच मला सांगा, इथं आपण 2-3 वेळा फोटो काढले, तिथं परत काढणं योग्य वाटत नाही ना? तुला योग्य वाटते? जैन सर काय बोलाल मग तुम्ही आज इथं आल्याबद्दल? तुम्ही काय बोलाल? मला इथं अभिमान वाटतो। अभिमान वाटतो, महाराज आपले दैवत येते, दैवत। अभिमान वाटला पाहिजे का आपण इथं येऊन गर्वाची गोष्ट आहे आपल्यासाठी। अरे जेवढा महाराजांना बोलशील तेवढा कमीच आहे बाई। 100% बाबा। काय काय तुला पाहिजे? ठीक आहे, मला फ्रेंच फ्राय पाहिजे। तुला काय पाहिजे रे? तुला काय कांदा पाहिजे? आम्हाला पहिल्यांदा माहित झाला फ्रेंच फ्राईजला ना फिंगर चिप्स बोलतात। आम्ही एवढं वर्ष झालं पण आम्हाला आज पहिल्यांदा माहित झाला। अरे इथं लिहिला आहे तो बघ ना, फिंगर। ती आमची चुकी नाहीये। ते आमची चुकी नाही, आम्हाला माहित नाही कोणाची चुकी आहे, पण आम्हाला माहित नाही। आम्हाला आता माहित झालं, आजपासून आम्ही फिंगर चिप्स बोलणार। महाराष्ट्रात बोलला विषय संपला। हे बघा, याला कांदा भाजी बोलतात, नाही याला कांदा भजी बोलतात। वडापाव, दिस इज वडापाव, कांदा भजी। फिंगर चिप्स नाही आला, फिंगर चिप्स पण येईल, नको टेन्शन घेऊ। तर मग चला आम्ही नाश्ता करतो आणि घरी जातो। रस्त्याला भेटू आम्ही। तुम्हाला 100% भेटू, रस्त्याला भेटू। आपल्याला आता एक शोरूमला आता इथून जाता एक शोरूमला जात आहे दुगाड भाट्याला। तिथं आम्ही फिरू, तिथं आम्ही त्याला चौकशी करू ना, मग तिथून आम्ही घरी जाऊ, तुम्हाला दाखवतो। मित्रांनो, आपण मराठवाड्याला जाऊन आलो आणि आता आपला इथंच आपण ब्लॉग समाप्त करू। आम्ही शोरूमला गेलेले ते आपण काही जास्त दाखवू शकलो नाही, तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये 100% समजेल। आणि आजचा आपला इथंच ब्लॉग समाप्त करू मराठवाड्याचा। चला टाटा बाय बाय, लव यू।